तुम्हाला येत नाही, आम्ही का कानाखाली वाजवली नाही? वाजवली ना. मी स्वतः गुजराती आहे ना, मी स्वतः गुजराती आहे. हा, तरी मी लढतोय ना मराठी भाषेसाठी. सामान्य श्री राज ठाकरे साहेब यांची जाहीर माफी मागतो. कुठेही मराठी भाषेचा अपमान होणार तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची टीम 100% पोहोचणार. आपण महाराष्ट्र सरकारचे नॉर्म्स पाळतात की नाही? हा, पण तुम्हाला महाराष्ट्र सरकारने सांगितलं तिसरी पासून हिंदी शिकायसाठी फॉर्म द्या म्हणून. काय आहे? एजुकेशन डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑर्डर हमारे पास आए थे. ये ऑर्डर आया तो मुझे दिखाओ. सुनिए, जो आया था तो हिंदी थर्ड लैंग्वेज और थर्ड लैंग्वेज स्टार्ट करना जो एनईपी के हिसाब से. फिर दोबारा आ गया तो हम लोग ने हिंदी लैंग्वेज अभी तक कोई भी क्लास में स्टार्ट नहीं किया. अरे आपने ये नोटीस दिली तुम्ही, एक सेकंड, हे नोटीस दिली तुम्ही, फॉर्म पाठवलाय की पालकांना संमती फॉर्म. एक मिनिट, औपचारिक विषय बघा. तुम्ही टीचर आहात म्हणून आम्ही तुमची रिस्पेक्ट करतोय, पण जर तुम्ही मराठी भाषेची रिस्पेक्ट करणार नाही तर आम्ही विसरणार की तुम्ही टीचर आहे. आपलं नाव काय मॅडम? सॉरी, दळवी. आपण मराठी आहात, बरोबर आहे ना मॅडम? ऐका ना, नाही नाही, चुकी झाली नाही तुमच्या शाळेकडनं. ह्याचा अगोदर पण माझ्या शाखाध्यक्ष इथं आला होता. तुम्ही एक मेसेज इंग्लिश मध्ये, एक मेसेज तुम्ही हिंदी मध्ये, आणि तुम्ही केलं नाही. तुमची चूक कशी होते? ह्याच्या अर्थ तुम्ही मराठी भाषेला डावलताय ना. मी स्वतः महाराष्ट्र म्हणून तुम्हाला बोलतोय ना, म्हणून तुम्हाला बोलतोय. असं नका करू मॅडम, आम्हालाही चालणार नाही. हे तुम्ही चुकीचं करताय. मी स्वतः गुजराती आहे ना, मी स्वतः गुजराती आहे. हा, तरी मी लढतोय ना मराठी भाषेसाठी. अहो, लढावं लागतं, हे आपलं दुर्दैव आहे की इथं येऊन मला सांगावं लागतं की तुम्ही हिंदी सक्ती का करताय. हे आपलं दुर्दैव आहे. जेव्हा तुमच्यासारखे मराठी माणूस या शाळेमध्ये शांत बसतो ना आपण मॅडम, तेव्हा यांना हिंमत येते. मग आम्ही काय करायचं? आम्ही जसं दुसऱ्या ठिकाणी कुठं जाऊन काच वगैरे फोडतो असे फोडायचे का? आता आम्हाला हेच काम बाकी राहिलं का? आता आम्ही शाळा फोडायची? काय राहील आमचं की आम्हाला शाळेमध्ये हे सगळे करावं लागेल? सन्माननीय राजसाहेबांनी हे सांगितलंय, लहान पोरांवर 1ली ते 4थी पर्यंत तुम्ही हे ओझा टाकू नका. एवढं प्रेमाने राजसाहेब सांगताय शाळा आहे म्हणून. जर हे हॉटेल बिटल असते आणि तिथं मराठी भाषेचा अपमान झाला तर फुटली असती का तिथे? परिणाम चुकीचा येणारच आहे. मी सांगतो तुम्हाला, परिणाम खूप चुकीचा येणार सर जर तुम्ही या पद्धतीने केलात तर. तुम्हाला येत नाही, आम्ही का कानाखाली वाजवली नाही? वाजवली ना. कारण तुम्ही इन्सल्ट करत नाही मराठी भाषेचा. समजा हे दुसऱ्यांसाठी मेसेज आहे, समजलं ना? जे बोलतात ना मनसेवाले मारतात, आम्ही कुणाला मारत नाही. आम्हाला काही येड नाही लागलाय की चालत फिरत सगळ्यांना मारा. जे मराठी भाषेचा अपमान करतोय आम्ही त्यालाच फक्त मारतोय. तुम्ही रिस्पेक्ट करताय ना, ठीक आहे, तुम्ही बोलताय त्याच्यात आम्हाला मराठी भाषेची रिस्पेक्ट दिसतंय. पण हे काय? तुमचा एक पत्र निघाला पाहिजे की आमच्याकडनं एक चूक झालेली आहे, तो पत्र आम्हाला आला पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः हे जीआर रद्द केलाय, तरी सुद्धा या पद्धतीने हे सगळे चालत असेल आपल्या चांदिवली विधानसभेमध्ये, तर आम्ही काय करायचं मला सांगा. जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, मनसे विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा. महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात सन्माननीय राजसाहेबांनी आंदोलन घेतलं. पूर्ण महाराष्ट्रातून मराठी माणूस पेटला हिंदी सक्तीच्या विरोधात. शेवटी सरकारला तो जीआर रद्द करावा लागला. परंतु काही शाळांमध्ये जाणून बुजून असे पत्र दिले जातात की तुम्हाला जर हिंदी शिकायची असेल तर 3री पासून आम्ही हिंदी शिकू, या सगळ्या पद्धतीने शिकवतात. आता ही शाळा आहे, हे एक मंदिर आहे. आता मंदिरमध्ये जाऊन आम्ही तोडफोड तर करू शकत नाही, म्हणून आज आम्ही शाळेमध्ये आलो आहोत. जर तुम्ही हिंदी लादण्याचा प्रयत्न केला एक वेगळ्या रस्त्याने तर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपून घेणार नाही. आम्ही हे चालून देणार नाही. आणि आज मलंकारा हायस्कूलमध्ये हा कृत्य घडलेला आहे. आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आणि आज आम्ही विनंती केलेली आहे, मॅडम आम्हाला तो पत्र पाहिजे. कधी पत्र भेटणार आम्हाला सर? सोमवार कशाला? आता 2 मिनिटं लागतात टाईप करायला. लिहा ना, लवकर बसून लिहा, आम्हाला ताबडतोब द्या, आम्ही उभे आहोत. संपला ना विषय. आम्हाला शाळांनी लिहून दिलेलं एक पत्र की आमच्याकडून जी चूक झालेली आहे त्यासाठी आम्ही माफी मागतोय. आणि मी मॅडमलाच विनंती करणार की मॅडम एकदा कृपया आपण हे पत्र वाचावं. इयत्ता 3री पासून पालकांची संमती फॉर्म औपचारिक म्हणून हिंदीचा समावेश करण्याची संमती पत्र पालकांना देण्यात आले होते, जे आमच्या सेंट मेरी मलंकारा शाळेकडून चुकीचे निर्देश दिले आहे. यामध्ये आम्हाला कोणाचेही मन दुखवायचे हेतू नव्हता. त्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि सामान्य श्री राज ठाकरे साहेब यांची जाहीर माफी मागतो. यापुढे कधीही आमच्या शाळेच्या संस्थेकडून मराठी भाषेचा अपमान होणार नाही याची खात्री देतो. धन्यवाद. आपल्या शाळेकडनं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, चांदिवली विधानसभेमध्ये या पद्धतीची गोष्ट झाली पाहिजे नाही.
अशी आम्ही सगळ्यांना विनंती करतो. कुठेही मराठी भाषेचा अपमान होणार तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची टीम 100% पोहोचणार, हेच मी सांगतो. आणि आपण जे हे पत्र दिलंय तरी तुम्हाला धन्यवाद सांगण्याची काही गरज नाही, तरी शाळा आहे, आपण दिलं त्यासाठी धन्यवाद. हा, थँक्यू.